तर राजकीय वर्तुळातून याच संदर्भातली एक मोठी बातमी, चाकणकर खरात प्रकरणात एक मोठी बातमी येते। सुनेत्रा पवारांसोबत चर्चा करून निर्णय घेणार रुपाली चाकणकरांबाबत प्रफुल्ल पटेल यांनी हे विधान केलेलं आहे। त्यामुळे आता रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढणार याचे हे संकेत मिळतात। पक्षाकडून या संदर्भात अजून कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही। ही पहिली मोठी प्रतिक्रिया आता समोर येते आहे आणि प्रफुल्ल पटेल यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। चाकणकर खरात प्रकरणात ही मोठी बातमी आहे। प्रकरणामध्ये आपल्या ज्या नेत्या आहेत रुपाली चाकणकर यांच्या फोटो सातत्याने व्हायरल केले जातात विरोधकांकडून। एक कोणाच्या फोटो मुळे आपण तथ्य जोडणं हे योग्य नाही, कारण फोटो अनेक मान्यवरांचेही आहे। मी नाव कोणाचं घेत नाही, पण एक निश्चित आहे की आपल्या एक पब्लिक लाईफमध्ये, सार्वजनिक जीवनामध्ये आपल्याला अनेक गोष्टीचा विचार करावा लागत असतो। आपला कोणाबरोबर आपला म्हणजे प्रवास आहे, सोबत आपण कोणाबरोबर उठणं बसणं करतो, हेही महत्त्वाचं असतो। आणि त्यामुळे कुठल्याही समाजामध्ये किंवा कुठल्याही व्यक्तीच्या मनामध्ये संशय निर्माण होणं ही काही चांगली गोष्ट नाही। म्हणून आम्ही नक्कीच आज आणि उद्या सुट्टी आहे, पण नक्कीच आम्ही याच्यावर चर्चा करू। आमचे नेते सुनेत्रा वहिनी पवारांच्या सोबतही आम्ही चर्चा करणार आणि निश्चित 1-2 दिवसामध्ये पक्ष जे काही असेल योग्य कारवाई करतील। तर योग्य ती कारवाई करू असं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलंय आणि सुनेत्रा पवार यांच्यासोबत चर्चा करून या संदर्भातला निर्णय घेऊ असं त्यांनी म्हटलंय। रुपाली चाकणकर यांच्याबाबत प्रफुल्ल पटेल यांनी हे मोठं विधान केलंय। त्यामुळे आता पुढच्या काही तासांमध्ये काय नेमक्या पक्षीय स्तरावर घडामोडी घडतात हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे पक्षाकडून काही कारवाई होतीये का याकडे आता सगळ्यांचं लक्ष असेल।